नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण ढेमस्याची भाजी करणार आहोत। जास्त करून ही ढेमस्याची भाजी उन्हाळ्यामध्ये मिळते। ह्याला टिंडासुद्धा म्हटलं जातं किंवा नागपूर साईडला ह्याला दिलपसंद असं म्हणतात। चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी पाव किलो ढेमसे घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता या प्रकारे हे ढेमसे असतात आणि चवीलासुद्धा छान असतात। ह्याची भाजी खूप चवीला छान होते। हे मऊ असे बघून घ्यायचे नाहीत, अगदी जरासे घट्टसर असावेत। छोट्या साईजमध्ये घ्यायचे म्हणजे आतमध्ये बिया जास्त नसतात। कोळे ढेमसे असतील ते चवीला खूप चांगले असतात। आता सगळ्यात अगोदर ह्या ढेमस्याची आपण सालं काढून घेणार आहे, कारण ह्याच्यावरचं जे साल असतं ना ते जरासं कठीण असतं आणि ते साल जर तुम्ही काढलं नाही तर भाजी शिजायला थोडा वेळ जास्त लागतो। साल काढून घेतलं की भाजी आपली खूप लवकर शिजते आणि ते सालसुद्धा फार निबर असं असतं आणि चवीला तुरट असं असतं। त्याच्यामुळे ह्याच्यावरची सालं पहिल्यांदा काढून घ्यायची आणि स्वच्छ हे ढेमसे पाण्याने धुवून घ्यायचेत। आता इथे मी सगळ्या ढेमस्यांची सालं काढून घेतलेली तुम्ही बघू शकता आणि हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच हे चिरून घेऊया। हे ढेमसे की ना दुधी भोपळ्यासारखे असतात, अगदी त्याच्यामध्ये आतमध्ये बिया असतात। तुम्ही बघू शकता आता हेच कोळं ढेमसं आहे ना, ह्याच्यामध्ये बिया नाही आहेत जास्त। कोळे लहान असतील ना ढेमसे की त्यात बिया नसतात। जर मोठा ढेमसा घेतला त्याच्यामध्ये बिया खूप असतात। त्या बिया सगळ्या काढून घेऊन ते आपल्याला फोडी करून घ्यायच्या असतात। आता मी इथे पातळसर अशा बटाट्याचे कसे आपण कातऱ्या करतो त्याचप्रमाणे इथं पातळ काप करून घेतलेले आहेत, जेणेकरून ती भाजी पटकन शिजते। तुम्ही बारीक फोडी उभ्या आडव्या कशाही चिरून घेऊ शकता आणि ह्याच्यातले जर बिया जास्त असतील तर त्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात। या प्रकारे सगळे ढेमसे इथं मी चिरून घेतलेले आहेत आणि आता पॅनमध्ये मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून इथं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं इथे कडकडीत गरम करून घेतलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत। जिरे पण छान फुललेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा आपल्याला फोडणीमध्ये हलकासा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा ठेचलेला लसूण घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या असतील, त्या खलबत्त्यात मी ठेचून घेतलेल्या आहेत। कांद्याबरोबर त्या मिक्स करून घेतल्या। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला कांद्याबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा परतवून घेतलेला आहे इथं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये इतर मसाले सगळे घालणार आहोत। हळद घातलेली आहे। लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे। 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला घातला आहे। 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। थोडीशी इथं हिंग घातलेला आहे मी आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। टोमॅटो जरासा तुम्ही बघू शकता मॅश झाल्यासारखा झालेला आहे, मऊ झाला आहे अगदी। आता तोपर्यंत छान हे परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये मी भाजी घालणार आहे चिरून ठेवलेली। ही भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये सगळी घालायची। ही भाजी खरं तर की नाही उन्हाळ्यात जास्त करून जास्त खाल्ली जाते, कारण ही थंड भाजी आहे असं म्हणतात। त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा वगैरे त्रास होतो त्यांनी तर आवर्जून ह्याचं ज्यूस किंवा ही भाजी खावी, म्हणजे लवकर किडनी स्टोन पडून जातो असं म्हणतात। खूप काही याचे फायदे आहेत आणि ही भाजी शक्यतो उन्हाळ्यातच जास्त मिळते का। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून 1-2 मिनटंच मी झाकण ठेवलेलं आहे, कारण मसाले जे घातलेले आहेत ना ते जरासे शिजू द्यायचे आहेत आपल्याला, त्याचा कच्चेपणा जरा जाण्यासाठी म्हणून मी झाकण ठेवलं होतं। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। हरभऱ्याची डाळ मी 2 ते 3 तास अगोदर भिजवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा तुरीची भिजवलेली डाळसुद्धा घालू शकता। त्यामुळे आपल्या भाजीला दाटपणा येतो आणि चव पण खूप छान लागते। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 1 चमचा याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता ह्या भाजीमध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर अशीच कोरडी जर ही टिफिनसाठी भाजी करायची असेल अगदीच, तर तुम्ही असंही झाकण ठेवलं तरी ती भाजी करपत नाही, कारण आपण याच्यामध्ये मीठ वगैरे घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं। पण मला थोडंसं अशी लपतप भाजी करायची होती, म्हणजे थोडासा रस करायचा होता, म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आपली भाजी शिजेपर्यंत। एक 5 ते 7 मिनटं होऊन गेलेली आहेत। आता मी झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही भाजी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे सगळी पूर्णपणे। तरी आपण एकदा चेक करूया भाजी शिजली की नाही।
मस्त रस दाटसर झालेला आहे. आता मी ही भाजी बघते शिजली आहे का. बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत पटकन कट झाली, मऊसूत अशी शिजली आणि हरभऱ्याची डाळ ती तर भिजलेली असल्यामुळे लगेचच शिजली. या प्रकारे भाजी आपली इथं शिजलेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर घातलेली आहे. भाजी आपली ढेमस्याची तर तयार झालेली आहे. डिशमध्ये काढून घेते. ही भाजी उन्हाळ्यात आवर्जून केली जाते. तुम्ही नक्की करून बघा आणि ज्यांना उन्हाळा बाधतो त्यांनी तर ही भाजी आवर्जून करा किंवा याचं ज्यूससुद्धा प्यायला खूप चांगलं असतं. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.